नमस्कार मंडळी. गणरायाच्या चरणी हास्य विनोदाचा नैवेद्य अर्पण करूया आणि चिंता, समस्या, दुःख याचं विसर्जन करूया. त्यासाठी लगेच सुरू करूया तुमचा आवडता कार्यक्रम, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्द गावामधले विनोदाचे भक्तगण आणि त्यांचे इनामदार तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत आहे ह्या आठवड्यातल्या आपल्या मान्यवर पाहुण्यांचं, प्रदीप पटवर्धन आणि माधवी जुवेकर यांचं. आणि संगीत साथ करणारे अमीर हडकर, वाजंत्रीवाले आणि मंडळी यांचं देखील स्वागत. आणि स्वागत करूया इथे रंगणाऱ्या पंचेसना दिल खुलास दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर, रुबाबदार, खट्याळ आणि मिश्किल प्रसाद ओक. मंडळी, ह्या भागाच्या शेवटी आपल्याला कळणार आहे की कोण ठरतंय कॉमेडीचे जहागीरदार, कोण पटकावतायत मानाचे फेटे आणि विनोदाचा सातबारा. आणि आपल्याला हे देखील कळणार आहे की सरपंच प्रसाद ओक कोणासाठी कोणतं गाणं गाणार आहेत. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा आपला हा कार्यक्रम सुरू करूया आणि लागलीच वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे. मंडळी, गौरव मोरे हे इतकं प्रभावशाली व्यक्तिमत्व बनण्यामागे नेमकं काय रहस्य आहे हे आज आपल्याला त्याची आई आणि त्याच्या पत्नीकडून कळणार आहे. चला तर भेटूया त्याच्या फॅमिलीला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे गौरव, वनिता आणि आजच्या आपल्या मान्यवर पाहुण्या माधवी जुवेकर यांचं. आज कधी नव्हे तेवढी मी माती खाल्ली. काय झालं माहिती का, सगळे म्हणतात गौऱ्या तू सगळं चांगलं करतो पण शेवटी बोलून घालवतो. पण यावेळी मी न बोलून सगळं घालवलेलं आहे. मला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला. त्याचं श्रेय देताना सगळ्यात आधी मी माझ्या बायकोचं नाव घेतलं आणि आईचं नाव घेणार तेवढ्यात माईक बंद पडला. स्टेजवरून खाली आलो तर मला आईचा मेसेज, ए काय रे गौऱ्या, त्या सटवीचं नाव घेतोस काय रे, आधी घरी ये बघते तुला. आणि लगेच सटवीचा मेसेज, बायकोचा मेसेज, बंब पेटलाय, ये मिळून पाणी होतो. आता माझं काय खरं नाही. गौऱ्या, बाबा तुम्ही, ए गौऱ्या, आई, अरे बापरे. गौऱ्या, गौऱ्या, गौऱ्या तू आता खरं नाहीये. गौऱ्या हेल्मेट घाल, हेल्मेट घाल, तुला मला फोडून काढायचंय, तुझ्या तोंडावर असं सटासटा मारायचंय, पण ना तो नकाशा बदलेल, मग काय कामं मिळणार नाहीत, म्हणून हेल्मेट घाल, हेल्मेट घाल नाही तर मागे ये, त्या डोंगराच्या मागेला पुढं कोस. डोंगर कोण? हे बघ, आपल्या तिघांमध्ये प्रसाद खांडेकरला झाकू शकेल असं कोण आहे? मग ये ये रे ये, चांगले पांग फेडलेस रे माझे, चांगले पांग फेडलेस. काय हे शिकवलं मी तुला गौऱ्या? आई जाऊ दे आई. गौऱ्या, अरे काय केलंस रे तू? माझं श्रेय मला नाही दिलंस, तिला दिलंस. आई आई तू जरा शांत राहा ना ग, आता पटकन जाशील. अगं काय झालं माहिती का, मी तुझंच नाव घेणार होतो मग? पण तिचं नाव आधी माझ्या तोंडात आलं ग. अरे पण ज्या आयुष्यात मी पहिल्यांदा आले ना. आला असल, पण गौरवला काम माझ्या पायगुणामुळे मिळाली. पायगुण टनाटनानं खातेस, टनाचा पाय माझ्या पायावर दिलास. अगं ये, तो गुण अजून येत नाहीये का पायाला माझ्या? मी पायगुण सांगते मला. आणि काय रे तू, तू तुला 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 कोण ओळखतं? हा, तुला कशामुळे ओळखतात लोक? कुणी शिकवलं? कुणी शिकवलं तुला? हा, हे अमेझॉनचं जंगल कुणी वाढवलाय? मी, माझ्यामुळे. अरे जगामध्ये कुठे अशी आई बघितलीस का की लहानपणापासून ती सांगते ए पोरा आहे केस वाढव, केस वाढव असं म्हणते? कारण मला माहित होतं ऍक्टिंग मध्ये काही दम नाहीये, हे असं तोंड पाडूनच काहीतरी होणार आहे. काही काय
काय बोलताय किती छान मेंटेन ठेवलेत बघा केस तेही मी माझा शॅम्पू वापरू देते ना म्हणून. हा आई ही खूप काळजी घेते माझ्या केसांची. अगं रोज रात्री ती तिच्या हलक्या हातांनी माझ्या केसांना तेल मालिश करते. थांब ना जरा. अरे मेंदू हालतो जरा थांब ना. अरे वा काय फ्रेश वाटतंय. वा उस्ताद झाकीर घरात. बघितलं आई किती हलक्या हाताने मला मालिश करते ते. तिचे हलका हात अशी देईन ना. अरे बा तू ना तुझ्या डोक्यामध्ये ना तिचा हात घालायला देऊ नको हा. अरे तिच्या तेवढ्या जाडजूड हाताने ना टक्कल पडेल रे तुझ्या डोक्यावर. खूप मेहनतीने मी ते केस वाढवलेत. खूप मेहनत घेतलीये मी. किती सुंदर केस वाढवलेत मी याचे. तुला सांगू अरे एरियामध्ये ना मी फिरायचे सगळ्या सलूनवाल्यांना धमकी द्यायचे. अजिबात हात लावायचं नाही या. केसाला जरी हात लावला ना कापून टाकेन. तुला माहितीये आपल्या एरियामध्ये ना सगळे मला म्हणायचे अरे एवढी सोजवळ बाई आणि धमकी देते. हसते काय दात पाडेन. मला खरंच म्हणायचे अरे एवढी सोजवळ बाई आहे ही कशी काय. त्या पोटामधला टरबूज बाहेर काढे ना आता. गप्प. मला खरंच म्हणायचे की एवढी सोजवळ बाई आहे आणि हिला कसं जमतं. नाही मला तो असं नाही नाही. आई मी एवढी क्लॅरिटी देऊन सुद्धा त्यांना कळत नाही मी काय बोलतो ते. वा वा तुझं काय होणार आहे. गौऱ्या अरे आई हा एक सांगू तुला सांग. तू सोजवळ दिसतेस ग. हा फक्त आवाजाने नाही वाटत. गौऱ्या माझा आवाज तसा तुला मी काय करणार. पण आई तुला सांगू का हा. ही माझ्या केसांची खूप काळजी घेते हा. आणि मी सुंदर दिसावा ह्याची पण ती खूप काळजी घेते. अरे तू सुंदर दिसणं ही अपेक्षाच निराशाजनक आहे. तुमचा प्रॉब्लेम काय तुमचा प्रॉब्लेम काय. माझा नवरा हुशार वाटला तर प्रॉब्लेम काय तुमचा. हे बघ कॉमेडियनना हा ढ असलाच पाहिजे. हा? एकदा का तो हुशार झाला असं लोकांना वाटलं की मग कॉमेडीच्या एखाद्या चांगल्या कार्यक्रमामध्ये त्याला जज म्हणून बसवतात. तिथे नो इव्हेंट्स नो सुपाऱ्या फक्त पिपाण्या डबल धमाका बस. त्यामुळे कॉमेडीची इमेज ढ असलीच पाहिजे. अगं म्हणून त्याला मी ढ केलं. ढ ढ काय बोलताय तुम्ही. ढ. म्हणजे गौऱ्या ठ आहे. अगं पण मी तुझ्यामुळे पुढे शिकू नाही शकलो का. पण पंचस टाकायला शिकलेस की नाही. अरे असं लग्नामध्ये वगैरे गेलास की लोक तुला कसं म्हणतात ए गौऱ्या ए चल पंच टाक ना. ए पंच मारे मारे मार पंच मार म्हणतात की नाही. मग ते कुणामुळे शिकलास. तुझ्यामुळे. म्हणजे मी करत नाही तुझा विचार. करते ना. गौऱ्या तू वेळेत सेटवर पोचावा म्हणून रात्रीच्या आनंदावर पाणी कोण सोडतं. आनंद कशाला म्हणतात. पाया पडतो निदान आई समोर तरी बोलू नको रे. ए तुला ना माझ्या आईसारखे पंचेस नाही सुचू शकत. अरे लहानपणी माझ्या आईला काय पंचेस सुचायचे. मला आताही सुचता ना. म्हणून तर तुला आज इथं आणलाय. पण मला सांग
तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पंच कोण आहे? हा? माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पंच हा? तू आहेस. तू आहेस. तू आहेस माझी ब्लॅक कॉमेडी. तू ब्लॅक कॉमेडीचा बादशाह आहेस. मग अरे काय काय केलंय मी ह्याला असं बादशाह होण्यासाठी. काय केलंय? ह्याच्या या कलर वरनं एवढे पंचेस फुटतात. अरे याला घेऊन ना मी अशी ना अशी उन्हातानामध्ये फिरायचे माहितीये तुला. हा केवढा गोरा होता पण मी याला फिरवलाय असा. हा मग आणि म्हणजे तुम्ही ठरवून याला करपवलं. म्हणजे काय अगं लोक ना पंचेस साठवण्यासाठी ना टकलांवर केस उगवतात. ते खूप महागात असतं की नाही. मला हेच परवडण्यासारखं होतं. हेच केलं मी. म्हणून आई तू मला करपावला. पण तुझ्या करपलेल्याच्यावर पंचेस मिळतात की नाही. तुझं स्कीट असं फुटत. तुझे बार असे उठतात. तुला ते फेटे मिळतात की नाही. मिळतात. यासाठी रे राजा एवढं सगळं तुझ्यासाठी केलंय. आणि तू तुझ्या सेटवर जाऊन काय करतो. तुला अक्कल नाही काढीची. आई, या बाईला काही अक्कल नाही. काय? गौऱ्या काय? ह्या अवॉर्ड वर माझा हक्क आहे. माझा हक्क आहे. माझा अधिकार आहे. माझा अधिकार आहे. तू बोलायचं माझा नाही. अधिकार आहे. माझा अवॉर्ड आहे. माझा award आहे. माझा अवॉर्ड आहे. माझा पुरस्कार आहे हा. माझ्या मुळे मिळालाय तो. माझा ते मला पुरस्कार आहे. ते माझा मी पुरस्कार आहे. सांगितलं तुला ते. पुरस्कार ते आहे. म्हणते की मला award हवाय. मला ते नाही. मला हवाय. अगं ते ना मला हवाय. अगं ते नाही. अगं ते नाही. अगं बाई, ते ना मला हवाय. हे काय आहे गौऱ्या. अरे तुला पर डे कमी समजू शकते पण ट्रॉफी पण अशी देतात. हे काय नाहीतर काय. आता या अर्ध्या तुकड्याबरोबर सेल्फी कशी काढणार. ठेव. माझं पहिलं अवॉर्ड होतं रे आयुष्यातलं. ए आयुष्यातलं. वा 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 सुपर हिट. फुटलो मेलो आम्ही तिकडे हसून हसून. सुपर हिट. खूप मजा आली. थँक्यू. जाणून घेऊया तुमचा हा परफॉर्मन्स आपल्या सरपंचांना किती भावलाय. सई. माऊली हे तुझ्यासाठी. हाय हाय. माधवीताई मी तुझी खूप मोठी फॅन आहे. आत्ता नाही आधीपासून. आणि आज तुला या मंचावर बघताना मला खूप आनंद होतोय. गौऱ्या यू नीड अ गर्लफ्रेंड. दोघींमध्ये तू पार बिचारा झालायस तर आजच्या एपिसोडपुरती मी तुझी गर्लफ्रेंड होऊ शकते. ओ हो. हाय हाय. शर्मा रे. खूप मस्त परफॉर्मन्स. तुमची जोडी आता म्हणजे आता लोणचं मुरायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. पण आज 1 किंवा अर्धा किंवा 1.5 किंवा 2 किंवा 5 असे एक्स्ट्रा मार्क्स मिळाले तुम्हाला तर ते फक्त माधवीताईमुळे असतील हे लक्षात घ्या. पण मस्त परफॉर्मन्स, सुंदर एनर्जी आणि मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. सरपंच प्रसाद. मला सगळ्यात आधी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांग. ते जे परीक्षकांचं वाक्य लिहिलं होतं ते लेखकाने लिहिलं होतं का ती तुझी ॲडिशन होती? नाही माझी नव्हती. बिचारा. एवढा का सिरियस झाला? पांढरा फटक पडला त्याचा चेहरा एका सेकंदासाठी. नाही मला आवडलं ते. खूप आवडलं मला. नाही भंकच नाही खरंच. मी खूप सर ते खरंच माझं. बघूया ना कुणाला फेटा मिळतोय काय त्याच्यावर ठरेल. माधवी या स्किटमध्ये किंवा या आत्ताच्या परफॉर्मन्समध्ये जरी तू आई असलीस तरी आज मी जाहीरपणे कबूल करतो की तू बाप आहेस. आहा. बाकी गौरव आपण भेटूच. आणि अरे मी टाइमपास करतोय. मला त्याच्याबद्दल काही वाईट नाही वाटलेलं. मला अजिबात राग नाही सर आता कुठे सुरू झाले माझं. वा 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 छान.
सुंदर कमेंट्स तर मिळालेले आहेतच. जाणून घेऊया सरपंच तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण देत आहेत. 9 गुण. सई. माझ्या मार्क्समधला 1 मार्क माधवीताईसाठी. 10 गुण. पण मी लिहिणार 9च आहे कारण तो 1 माधवीताईसाठी. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, आता इथे समीर आणि विशाखा गणपतीचं मखर सजवायला येणार आहेत. ते हे करत असताना उपहास, व्यंग, अतिशयोक्ती अशा विविध अलंकारांनी हास्याचं मखरही सुंदर सजवतीलच. बघूया त्यांची ही सजावट. तुमच्या समोर येतात हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा. वा. नमस्कार चौगुले. सॉरी, आम्ही सुभेदार. अहो अहो मी सांगतोय मी चौगुले. मी येतोय तुमच्या घरात. अहो, मग दारातून या ना, भिंतीत कशाला येत आहे? वा 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 वा. ए शाण्या, नको तिथे टॅलेंट दाखवू नको ना. आणि हा असा आवाज आमच्या डोरबेलचा नाहीये. आमच्या डोरबेलचा आवाज करायला हा म्हणून तिथे ठेवलाय. हा? जगात सगळं आपल्यालाच जमतं, या आविर्भावात राहू नको. ते समोर बसलेत ना, ते व्यवसाय म्हणून तुझं कौतुक करतात. त्याच्यावर जाऊ नकोस तू. मैं तो मजाक कर रहा था. अगं बाई, कोण आलं काय माहिती. बाई ग, भर दुपारी मी घरात एकटीच आणि माझं हे मादक सौंदर्य, माझं मादक सौंदर्य बघून त्याला भोवळ वगैरे तर काय ओ, करायचं ओ, बाई? ओ. कुठलं माझं सौंदर्य बघ ना, हे बघ. आणि कुणाला भोवळ येणार आहे. तुला. तुम्ही कोणावर बसलात तर त्याला भोवळ येईल. अगं बाई, कोण आलं अरे काय झालं माहिती? ना, चल ना यार. या 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 नमस्कार. तुम्ही आलात ना माझ्याकडे. या हो, या या या. मी मखरवाला. अय्या, हो बरं झालं बाई आलात. मी किती वेळ तुमची वाट बघते. बरं झालं बाई आलात तुम्ही. येस येस. या या या, वहिनी या. तुम्हाला एरंडल तेल फ्रेंडली काहीतरी हवं होतं ना, मखर वगैरे. एरंडेल नाही नाही नाही, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली मखर हवाय मला. अच्छा अच्छा. मी सॉरी, माझा जरा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही नाही, काही हरकत हो, करू, हो. काही हरकत घेऊ नका. कसं हा, आहे, आमच्याकडे ना गणपती असतात हा. दरवर्षी. बरं का, आमच्या सोसायटीमध्ये ना दरवर्षी, हा. याही वर्षी तेच ठरले. हा. म्हणजे याही वर्षी घरगुती इको फ्रेंडली मखर स्पर्धा आयोजित केलेली आहे. वा वा, व्हेरी गुड. 10 वर्ष सातत्यानं ती स्पर्धा हा. जिंकण्याचा प्रयत्न करते. एकदाही चान्स लागला नाही. का हो? एकदाही नाही हो. दरवर्षी ती मेली लतिका लुकतुकेनं पहिल्या मजल्यावरची ती स्पर्धा जिंकते. आणि मग माझ्या जीवाची गोलमेज होते. काय काय होते? गोलमेज? नाही नाही, घालमेल घालमेल. घाल- हा. जवळ जवळ वाटेल ते. सॉरी. माझ्या जीवाची घालमेल होतं. मला ना अजिबात जोर होत नाही. दरवर्षी ती स्पर्धा जिंकते. यावर्षी काही झालं तर मी स्पर्धा जिंकणार. बास. शाबास. मलाच मखर आहे बघा. मला काहीतरी वेगळा मखर बनवायचा. हो. तुम्ही बनवू शकाल? वहिनी, तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल, हो. अतिशय वेगळं करण्याची हो, गरज हो, आहे. हो. अतिशय वेगळं करण्याची गरज आहे बरोबर तुम्हाला. आहे. मला हा. मी कायमच वेगळं करते. हो. मी नेहमीच वेगळं करते. म्हणजे माझा जन्मच वेगळं करण्यासाठी झालेला आहे. क्या बात आहे. कायम वेगळं. म्हणून ते इथे आहे बघा, वेगळं. हा, हा, कायम वेगळं. म्हणजे हो. आता तुम्हाला सांगते, फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मी काय वेगळं केलं होतं काय माहिती? काय काय काय? अरे पीसीओ झाले होते. टेलिफोन बूथ असाल, पिसू नसाल तुम्ही. नाही. तो भिंतीवरचा असतो ना पीसीओ, असं त्याचं पोरूच झालं. काय सांगताय? आणि त्याची वायर पण होती खाली खाली माहिती नाही, ते असं ते- हे बघा, एवढे लांब नाही रे, एवढी दिसते ना अशी. हा. बरं. आणि ना परीक्षकांना खरं वाटावं यासाठी मी खरा रुपया गिळला होता असा. अहो, काय सांगताय काय तुम्ही? हो मो, तुम्हाला सांगते, आजही उडी मारली ना की पोटात नाण्याचा आवाज येतो. ऐकायचंय हा, बघा. हा.
अरे कमाल आहे यार हे. आपण ते काढा ते पोटातून नाणं बरोबर नाही असं काढा ते. नाही नाही असू दे माझं फिक्स डिपॉझिट आहे अरे 1 रुपयाचं कसलं फिक्स डिपॉझिट? 1 रुपयाचं असतं का वहिनी? वहिनी काढा होते बरं नाही, नाही. असू दे हो. हल्ली काही रुपयाला भाव नाही असू दे इथेच आहे तर वेगळं काहीतरी करायचं आपल्याला वेगळं. हा वेगळं करायचे. डोंट टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला सांगा तुमच्या घरी गणपती किती दिवस येतो? अरे 1.5 दिवस. उत्तम. वहिनी तुम्हाला सांगू का 1.5 दिवस म्हणजे उत्तम असतो. लोक उगाच ना शो ऑफ करण्यासाठी 5-5 दिवस वगैरे मला नाही आवडत ते नाही मुळात नाही, ते. पण या वर्षी ना मला असं वाटतं बरं बघा 5 दिवसाचा गणपती ठेवावा. उत्तम असतो 5 दिवसाचा. 1.5 दिवसाचं काय ना ते 2 मिनिट्स नूडल वाटतो. आला काय आणि गेला काय. 5 दिवस म्हणजे आला बाबा राहिला व्यवस्थित असतो 5 दिवसाचा. हा. बरोबर. पण आमचे हे काय म्हणतात माहितीये का हा. 7 दिवस ठेवावा. चांगला असतो 7 दिवस. चांगला वाईट नसतो 7 दिवस. हा हे 5 दिवस कसा 5 कण संपतात. 7 म्हणजे कसा गणपती 7 देतोय बाबा. 7 देतोय 7 दिवस असं होतं ना ते. खरंय खरंय खरंय. पण मग आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की बाबा 10 दिवस काय गणपती ते ठरवा ना. अरे, माझी मतं किती वेळा बदलायची मी? चिडू नका ना. 10 दिवस आमचं फायनली ठरलंय 10 दिवस गणपती बसवायचा. ओके ओके. आता तर घरातल्या ज्या हे काय इश्यू काय नाही, नाही, करतो? नाही. बाई बाई दिसली की लगेच नाही नाही मला नाही करतात. जुजबी वस्तू आहेत. ते जुजबी म्हणताना थोडं तसं झालं. जुजबी वस्तू ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला उत्तम असं मखर तयार करायचं Correct. आहे. त्याचसाठी बोलवलं हा, मी तुम्हाला. मला सांगा की तुम्ही कुठे ठेवणार आहात गणपती? हे काय हे टेबल तुम्ही या टेबलावर गणपती ठेवणार आहात? इथेच असतो. यू शुअर? टेबलावर? हो हो इथेच. मला सांगा घरात भोपळा आहे? नाही हो हे ऑफिसला गेले. नवऱ्याबद्दल नाही हो विचारत. बरं ठीक आहे. भाजी कुठली आहे मला सांगा? हे काय हे बघा हे बघा. कांदे आहेत, बटाटे भाजी विकताय का तुम्ही? नाही. आवाज काय असं कांदे आहे बट असं काय लावताय तुम्ही आवाज? कांदे आहेत, बटाटे आहेत, कोथिंबीर आहे. जरा जरा बघ, जरा बघ. Okay. मूर्ती इथे असेल. हो हे इथे हे बघा हे बघा. जरा उठा. ही आता समजा आपण मूर्ती धरली. बर ओके ओ माय गॉड ओके. खतरनाक सुचलंय. काय बरं ओके वहिनी एक मिनिट सॉलिड सुचलंय. नाही नाही, ते माय गॉड माय गॉड मास्टरपीस. दिस इज अ मास्टरपीस. व्हेजिटेबल डेकोरेशन वहिनी. दिस इज अमेझिंग. वहिनी काहीतरी एक्सप्रेशन द्या. धनश्री सारखं वागू नका. सतत माझं काय चुकतं मी ते काय आहे असं नका देऊ एक्सप्रेशन. क्लिअर करा रोल तुमचा. वहिनी एक्सिलंट आहे वहिनी. माय गॉड खतरनाक. हे काय डेकोरेशन आहे? मास्टरपीस आहे. मी तुम्हाला सांगितलं ना आता जस्ट सुचलं मला. स्पॉन्टेनिटी. अहो घरगुती म्हणजे इतकंही घरगुती नकोय मला. हे काय केलं तुम्ही? वहिनी तुम्हाला हे आवडलं नाही? ह्याच्यात काय आवडलं तर काय? उचला ते. वहिनी एकदा क्रिएटिव्ह झालं की पुन्हा नाही सुचणार. अरे कसली डोंगराची क्रिएटिव्हिटी? यात काय क्रिएटिव्हिटी? उचला 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 तुम्हाला उचलाय. चुटपुट लागून राहील हा मग बघा नंतर. हे चांगलं होतं म्हणून. कसली चुचपूड? हे काय एक आहे? मिनिट मी डिसमेंटल करू. अरे हा काय उपग्रह आहे का डिस्पेंडल करायला? काढते काढ काहीतरी नाही. आपलं. हरकत नाही. हा. तुम्हाला हे आवडलेलं नाही. चौगले कलेची कदर नाही. एनिवे हा ठीक आहे. नाही हरकत नाही. आय गॉट इट वहिनी. काय हा हा ओके. काय सुचतंय काही? काय सुचतंय? काहीतरी चांगलं युनिक का? वहिनी आता तुम्ही फक्त बघा. बर ओके. काय धरा. बरं छान करा. काय करताय? हा हा काय हो? डिस्टर्ब करू नका. काय
नायगारा बदबदा. नायगारा धबधबा. इथे मूर्ती, खाली नायगारा धबधबा. काय वाटेल, कॅनडात असतो नायगारा धबधबा. वहिनी हे बघा, हे बघा पाणी वाढलं. अरे लोकांनी विचारलं हा कुठल्या अँगलने नायगरा धबधबा आहे तर मी काय सांगू. यातून गारा पडतात. नाय नाय गारा धबधबा. सम्या, ही जी इथे बसलेली पिढी आहे ना, ही सगळी आदराने बघते रे तुझ्याकडे. या बात. ती पोर आहे ना भक्ती, ती दर गुरुपौर्णिमेला तुला वाकून नमस्कार करते रे. ती येऊन तोंडावर थुकेल तुझ्या. नको रे असे विनोद करूस, नको. नाहीतर काय होईल माहितीये का, इथून एलिमिनेट होणारा तुझ्याकडे बघेल आणि म्हणेल अरे याला ठेवलंय मग मला का काढला. दर्जा दर्जा सांभाळले. हा दर्जा. ओके ओके, आय जस्ट कम आउट ऑफ इट. ओके यू हॅव टू येस येस, आय गॉट इट. ओके वहिनी मा बोल बोल. जबरदस्त आयडिया सुचलेली आहे. हा सांगा. खतरनाक आयडिया वहिनी. अरे मी केव्हापासून वाट बघते या आयडियाची, प्लीज सांगा. तुम्ही स्वतःच मखर झालात तर. मी कशी मखर होणार. पीसीओ कशा झाला होतात. हे शी. नाही तसं नाही. मखर तुम्ही व्हा वहिनी, तुम्हाला कळत कसं नाहीये, तुमचं कौतुक होईल. देवाच्या सान्निध्यात 10 दिवस तुम्ही, तुमची देवावर किती भक्ती आहे हे लोकांना पटेल. परीक्षा घेतील, बापरे ही बाई 10 दिवस देवाबरोबर आहे, देवाबरोबर छत्र म्हणून उभी आहे. ही काय ग्रेट आहे बाई, तुम्हाला कळतंय का. येस येस, यू कॅन डू इट. येस, मी मखर होऊ शकते. वाय नॉट. हो म्हणजे मी त्या लतिका लुकतुकीची जिरवू शकते. Yes. म्हणजे मी मखर कशी काय होऊ शकते, पण मी होऊ शकते. वहिनी तुम्ही काहीही होऊ शकता, कोणीही तुम्हाला बनवू शकता वहिनी. स्वतःला कमी समजू नका, लय जास्तीच्या आहात तुम्ही वहिनी. नाही तुम्हाला सांगतो तुम्ही होऊ शकता. एक सेकंड वहिनी, इथे उभे राहा. इथे इथे उभे राहा, मागे उभे राहा. बरं. इथे मूर्ती असेल. ओके इथे. हा काय करू. तर काय तुम्ही काय करायचं नाही, इथे टाका. तुम्ही फक्त उभं राहायचं. हे बघा इथे टाका. इकडे उभे राहा, उभे राहा, उभे राहा. वहिनी एक सांगू, डिट्टो कैलाश पर्वत. वहिनी शपथ सांगतोय, डिट्टो कैलास पर्वत. इथे मूर्ती असेल, मागे तुम्ही असाल, कैलास पर्वताच्या पायथ्याशी मूर्ती. खतरनाक. नाही मला नाही इतकी मज्जा नाही आली फार. डिसमेंटल करू हो, मग. तुम्हाला टिपिकल हे मला कळलेलं आहे. आता तुम्हीच मला आयडिया सांगा. एक काम करा, बोला. तुम्ही जरा खाली वाका असं. आणि हा हात आहे ना असं इथे ठेवा. हा. बसा खाली. डिक्टो उंदीर. आमच्या गणपतीच्या पुढ्यात ना तुम्ही उंदीर म्हणून 10 दिवस इथे थांबा. मस्त मखर आहे. काय वेळ एक मिनिट एक मिनिट. आणि मगाशी तुम्ही डोरबेल कशी वाजवली. करेक्ट आवाज आहे उंदराचा. आम्हाला उगाच वाटतं पक्षाचा आवाज आहे, तो उंदराचाच आवाज आहे. तुम्ही इथेच बसा, हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी. ऍक्च्युली मखर दुसरीकडे जायचं होतं, मखर खेळलं माझे. नाही कसं आहे, ते गणपती आल्यावर तर तुमच्या अंगावर बसले तर 10 दिवसांनी तुम्ही उठाल तरी, पण हा गणपती जर बसला तर तुम्ही आयुष्यातून उठाल. काय करायचं. नाही वहिनी, नाही नाही काय नाही, वहिनी, करायचं? नाही नाही तुम्ही आता काय इथेच करायचं? बसा. वहिनी, नाही शपथ आहे तुम्हाला. नाही, 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 इथे, नाही ना, इथे, वहिनी, असं काय करता? इथे. फुल टू फटाक. खूप मजा आली, खूप मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना पण तितकीच मजा आली का. सई, तुम्ही आलात की हे आणि पोटाचा व्यायाम होतो, त्यामुळे मला तुमचं स्किट खूप आवडतं. धमाल परफॉर्मन्स, मजा आली. थँक्यू. काटाकीर परफॉर्मन्स. थँक्यू. प्रसाद, पेंटची मूर्ती असते की नाही, सर्वांग सुंदर. नाही, हे प्राजक्ताबद्दल बोलतोय मी.
थँक्यू. जसा म्हणजे गणेशोत्सवावर आपण अनेक लोकांच्या घरी जातो, त्यांच्या मखरी बघतो. काही काही आपल्याला खूप आवडतात, काही काही आपल्याला आवडत नाहीत. पण मला पर्सनली असं वाटतं की विशाखा आणि समीर ही या पूर्ण हास्य जत्रेची मखर आहे. क्या बात है. काल ॲक्च्युली काल गेल्या एपिसोडमध्ये सुद्धा परफॉर्मन्स झाला होता. तिथे म्हणजे सई आली होती अशी म्हणजे, आणि तिथे जुजबी म्हणाले आणि तिने असं हे इथे केलं होतं. म्हणून मी आज माझ्याकडे जुजबी घेतलं. ॲक्च्युली ते जुजबी स्किटमध्ये नव्हतं, पण मी आज घेतलं. मी रोज दर स्किटमध्ये जुजबी हा घेणारच आहे आता. थँक्यू. थँक्यू सो मच या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. तुम्ही थँक्यू बसू थँक्यू शकता. थँक्यू. मंडळी, भक्ती ही स्मार्ट, चतुर आणि अष्टावधानी आहेच. आणि आज तर ती एका हॉस्पिटलची नर्स बनली आहे. बघूया तिथे काय घडतंय. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे भक्ती आणि आशुतोष. वा, हॉस्पिटलमधल्या तब्बल 10 दिवसाच्या मुक्कामानंतर आज फायनली घरी जाणार आहे. डिस्चार्ज मिळणार आहे ना मला. आता राहिला हा दागिना, हा काय 10-15 दिवसांचा आहे, तो गेला की संपलं. पण एक सांगू, हॉस्पिटलमधला हा जो दागिना आहे ना, कडक. नर्स, एक्सक्यूज मी. कोण मी का? तुम्ही नाही, तुम्ही जा. तुम्ही मी ही पाहिजे. येस. भोगा आता. या असं का म्हणून गेलं? काही नाही हो, तुम्ही लक्ष नका देऊ. हां. ती ना जळते माझ्यावर. हो. मी खूप स्मार्ट आहे ना. हे का मी स्वतःला स्मार्ट म्हणतो, लोक का हसतात ना हेच कळत नाही हो मला. शी. बरं जाऊ दे. काय हवंय तुम्हाला? हा? गोळ्यांची माहिती घ्यायची होती मला. हा, हा, हा. हा, काय आज डिस्चार्ज मिळणार आहे ना मला. डिस्चार्ज मिळणार आहे तुम्हाला? कॉंग्रॅट्स. हा. थँक्स. खरं सांगू, नाही, तुम्ही फार गोड हसता. थँक्यू. ऐका ना, मला पण करा ना कॉंग्रॅट्स. म्हणालो ना तुम्ही फार छान हसता. नाही मग तसं नाही. मग कशाचं? माझी ना एंगेजमेंट ठरली आहे. कॉंग्रॅट्स. थँक्यू. ही बघा अंगठी. गुड हो बघा तरी. गुड. हे प्लास्टर तुटलं ना, हा. ते एकदा निघालं की मग येईन तुमच्या एंगेजमेंटला येईन मी. कशाला? मी कुठं बोलवलं तुम्हाला? ठीक आहे, नाही येणार. नाही नकाच येऊ. हा. असं जायचंच नसतं भिकारासारखं कुणाच्या एंगेजमेंटला. मी आलो असं करत जायचं नसतं. हा भिकारासारखं. हो ठीक आहे. नाही येत भिकारी वगैरे काय. हसू नका ना, तो वॉकर फेकून मारीन आता. बरं ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या देते. हा तुमच्या. द्या गोळ्या. हे बघा, तुम्हाला दिवसातनं 3 गोळ्या घ्यायच्या. ही आहे लवकर केस वाढेल. ही आहे अँटी पुनिटोन. आणि ही आहे जज इम्प्रेशन. ही 10 mg ची आहे. ही तुम्हाला दिवसातनं 2दा तरी घ्यावीच लागेल. काय चाललंय तुमचं? अगं बाई, काय? सॉरी, मला वाटलं ते गोळ्या ठेवायचं भांडच आहे. तरी मी म्हंटल असं उपडं करून का ठेवलं.
पण बावळटच आहे बाई खरंच. बरं आता नीट लक्ष देऊन ऐका. हा प्लॅस्टर लावलंय, खाजवायचं नाही. कुठे? अहो जिथं प्लॅस्टर लावलंय तिथे. आता भिंतीला कशाला खाजवायला जाईन मी? भिंतीचा काय संबंध आहे? त्याला पण प्लास्टर असतं ना. अहो, भिंतीला नाही हो, तुमचा पाय मोडलाय ना तिथं जे प्लॅस्टर लावलं ना हा, हा, हा. त्याच्यामुळे खाज येते. आणि लोकांना अशी अशी खर 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 खाजवायची सवय असते ना. हाताला जे लागेल त्याने ते खाजवतात. आता पेन सापडला खाजवतात. हा ही अशी अंगठी सापडली असं खर 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 खाजवतात. आणि मग आई, काय झालं? ओ, माझी अंगठी पडली. अहो ते काय लॉकर आहे का बँकेतला अंगठी त्याच्यात ठेवायला? अहो तुम्ही ओरडताय कशाला? मी मुद्दाम केलं का? तुम्ही बघितलं ना ही अशी माझ्या हाताला अंगठी लागली असं मी तुम्हाला दाखवतो. ते खर 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 खाजवू नका. आणि देवा, आता काय गोळी घातलं? पण गेली आतमध्ये. गोळ्या? अहो पायाची गोळी आहे ना ती. अहो मग ओरडू नका ना. पायाचीच गोळी होती ना, पायातच गेली ना. अहो ती पोटात ना घ्यायची असते तेव्हा कुठे पायाला लागते ती. गुण लागतो. अहो लागते हो, मग? कुठूनही घेतली तरी लागते. मी नर्स आहे, मला माहिती. एकदा तर मी एका पेशंटला तोंडात नाही अनिमा दिला होता. लागला होता त्याला बरोबर. ह्याचं काय करायचं आता? ह्याचं काय म्हणजे? हा. मला हवी आहे माझी अंगठी. अहो दुखतंय ते खाली ठेवा. एक काम करा, एक काम करा. ते प्लास्टर काढा, त्याच्यातली अंगठी घ्या आणि नवीन प्लास्टर लावा. ठीक आहे? अहो नको. आणि प्लीज तुम्ही ना जरा हळू बोला. तुमचा आवाज गेला ना बाहेर ऐकू तर डॉक्टर येतील इकडे धावत, कळलं का? आणि ते रागवतील माझ्यावर, माझ्यामुळे प्लास्टर कापायला लागलं म्हणून. आणि परत मला कामावरनं काढून टाकतील. एक मिनिट, परत कामावरनं काढून टाकतील म्हणजे? याच्या आधी पण असाच गोंधळ घातलाय तिथे? नाही नाही, मग इथे नाही, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. ते सगळं जाऊ दे, मला माझी अंगठी एक मिनिट, हे बघा ऐका, हळू जरा. मी तुमचा पाय हा असा उलटा करणार आहे, कळलं? त्याने काय होणार आहे? वर गेलेली कुठली गोष्ट खाली येतेच. आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम विसरलात का? कोणाचा? आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. बाबडो, तो न्यूटनचा होता. त्याचं आडनाव आईन्स्टाईन होतं. आणि हे बघा नावाशी मला काही घेणं तर नाही, कळलं ना? त्याचं नाव बबन आईन्स्टाईन असलं असतं ना तरी मी माझी अंगठी काढलीच असते. अरे असं कसं तू? अरे इकडे. अरे ठरव एक दिशा कुठली तरी काय? हे माझे हळू बरोबर. हे काय? तुमच्या पायात नाही चिल्लर काय बाहेर आलं? चिल्लर? तुमचा पाय म्हणजे काय पिगी बँक? कसं काय चिल्लर आलं बाहेर? काय नाही का, ती पॅन्टच्या खिशात ठेवली होती. खिसा फाटका होता म्हणून घसरत गेली असेल ती. पिगी बँक आहे का? पिगी बँक आहे का? थांबा जरा. काय कशी काढू अंगठी बाहेर? माझ्या नवऱ्याला कळलं तर आता अंगठी गेली म्हणून माझी. केवढा रागवेल तुम्हाला माहितीये का? तुम्हाला का तो खूप संशय घेतो माझ्यावर. का संशय घेतो? त्याला असं वाटतं त्यांनी गिफ्ट दिलेली प्रत्येक गोष्ट मी बाहेर जाऊन विकते. तुम्ही नवऱ्याचं गिफ्ट बाहेर विकता? अहो नाही विकत मी. मग पण त्यांनी तर 2 महिन्यापूर्वी मला मोबाईल दिला होता गिफ्ट म्हणून. आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर आपण जनरली मोबाईल बाजूला ठेवतो ना. हो. मी तसा ठेवला मग आणि विसरले. मग ठीक आहे, विसरलेल्या जागून परत घ्यायचा. नाही ना, का? ते आमच्या बावळट डॉक्टरांनी पोट शिवून टाकलं ना. मी मोबाईल त्याच्या पोटात ठेवला होता पेशंटच्या. पोटात? हो, तो तेच उघडं होतं. अरे ते काय कपाट आहे का मोबाईल ठेवायला? पोटात ठेवला तुम्ही? अहो ते गोष्ट त्या डॉक्टरला कळायला पाहिजे ना, बावळटाला. पोटामध्ये मोबाईल असतात आणि पोट शिवलंच कसं? म्हणजे मला एरवी लेक्चर देत असतो. एनिमा दिल्यानंतर पोटामध्ये काही असता कामा नये. मला पूर्ण पोट मोकळं पाहिजे. आणि स्वतः एवढा मोठा मोबाईल दिसला नाही पोटातला त्याला. बावळट कुठला? हो, पण ज्याच्या पोटात होतात त्याला तरी त्रास झाला असेल ना. नाही, त्याची उलट मज्जा झाली. त्याचं काम एकदम सोपं झालं. त्याची मजा झाली. मी ना त्याच्या मोबाईलवर मिस कॉल दिला ना,
की त्याला कळायचं इकडेला चेकअपसाठी बोलवलंय. मग तो यायचा. हो काय? अहो या गोष्टीमुळे ना डॉक्टर पण घाबरतात आता मला. का? मी ओटी मध्ये गेल्यावर त्यांच्या ओटी पोटातच गोळा येतो. तुला नर्सची डिग्री काय रम्मीत लागली का ग? कोण म्हणेल हिला नर्स? नाही नाही डिग्री मला कोणी देतच नव्हतं. मी अशी खेचून घेतली त्यांच्याकडे. अरे याच्यासाठी तुला थर्ड डिग्री दिली पाहिजे. ती नंतर द्या, आधी मला माझी अंगठी द्या. अरे मी कुठला आले? हळू नाही. अंगठी द्या. हळू 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 काय हळू. करू आता मी? हळू ना. सापडलं मला. अगं दया कर ना काहीतरी. अगं तेवढा आघोरीपणा चांगला नाही हं. आघोरीपणा देव नाहीये. तुला नरकात पाठवायला ऐक तुम्ही शांत बसा. मी काय करणार आहे या स्क्रू ड्रायव्हरनी असे भोग पाडणार आहे. हं? भोग पाडल्यामुळे काय होईल मला ती अंगठी दिसेल ना नक्की कुठे ते. शांत बसा मला अगं माझं पण काम नंतर करू. घे ना 10-15 दिवसानंतर अहो, निघाला नाही, नंतर घेऊन कसं अरे चालेल? हिला सांगा थांबा जरा. कुठेतरी, अरे मला अरे त्रास होतो रे, अरे मला. थांबा हो जरा. थांबा थांबा जरा. ई! हे काय आलं बाहेर? ई! गांडूळ गांडूळ तुमच्या पायामध्ये. गांडूळ? अगं, अरे अरे नस आहे ती पायातली नस काढली ना. पायातली नस काढली ना. अरे माझ्या पायातली ही नस आहे तुमची. आता बरं झालं सोड माझी आई. तुमची नस माझ्या हातात आली. अगं नको काय. माझी अंगठी मला काढून देणार अरे तुम्ही. बोला लवकर. अगं नस आहे ती बोला. नशीसारखं वागत त्याच्यावरती. तुम्ही अंगठी काढून देणार आहात की नाही बोला. मी डॉक्टरांना सांगेन ना डॉक्टर. काय एवढ्या गोष्टीचा केवढा इश्यू करतो. घालते घालते आतमध्ये ती नस अगं, एक तुमची. कापसासारखं नाही. हळू, हळू, घालते हो आतमध्ये. थांबा जरा घालते. हळू, 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 हळू. जरा मदत करा ना मला. तुमची नस आहे कोणतीच ना. काय ती? अरे आई ग ती जात पण नाही आतमध्ये. घाला थांब, बरं. थांब, मी माझी नस. माझं ऐकेल ती माझं ऐकेल. अगं हळू ग, हळू घाला नको. लवकर. अरे दया कर अरे. नस आहे यार. गेली गेली ना तुमच्या आतमध्ये. गेली गेली बाबा एकदाची. झालं का तुमचं समाधान? गेली ना आतमध्ये. तर उठा उठा बसा इथे वर. आता मला अजून बघू द्या अंगठी साप. ओरडू नका. थांबा थांबा हो जरा. मला अंगठी हवी हो माझी. अरे बर्फासारखं काय फोडते त्याला रे. थांबा जरा. नको गे एवढा थांबा. एवढा अमानवी वागू नये गे. डॉक्टरच्या ह्याच्यात ना तू हे ऐक ना गे. अहो, काय अरे बास ना ग. काय आरशी एवढी भोक पाडली तरी अंगठी मिळायला तयार नाहीये. आई ग एवढी भोकं पडली आता बासरी म्हणून वाजवती. आया असा कधी होत नसतं काय. बरं ते कन्फर्म उपाय करू आपण. कुठला? मी ना पाण्याचा पाईप मागून घेते. कशाला? हा म्हणजे आपण आहे ना काय करूया असं पाणी खाल्लं सोडूया. हा. म्हणजे ती अंगठी अशी वर येईल ना. हा. हा मी फोन करून पाईप मागून घेते. थांबा जरा. पाणी हो ऐका नको. पाणी थांबा, नको, बोल. पाणी नको. थांबा. पाणी नको. ऐका ना हो. अरे ही सगळी मला भिजवून टाकेल रे. त्यापेक्षा इथे कुठेतरी लपलेलं बरं रे. फोन का नाही लागत आहे? ओ बाई हा पाणी मागू नको. का ओ पाणी मागू नका. काय झालं? माझा पाय वाजला. एका तुमची अंगठी अय्या सापडली अंगठी माझी. मग कुठे होती हो? खाली पडली होती. ब्लास्टर मध्ये नव्हती होती. आई 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 ग सारी. हा सारी सारी काय सारी आता एवढं बरं, सारल्यावरती अजून म्हणते सारी सारी. सारी सारी खरंच सारी सारी. हा माझ्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला. सारी सारी. हा थोडासा त्रास होता. जास्त म्हणलं तर किती दिली बाई. मला एक सांग हा तुमचं नाव भक्तिरत्न बारकी आहे. तरीच मला लोकांनी सावध केलं होतं. काय झालं? हो. वा मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई मस्त परफॉर्मन्स होता. अशी नर्स मी पहिल्यांदाच पाहिली. क्रेझी नर्स होती. आणि मला ते स्पेशली ते नर्स काढण्याचं ते फारच आवडलं. म्हणजे ती कॉन्सेप्टही आवडली आणि तुम्ही प्रॉपर्टी बरोबर काय केलं तेही आवडलं.
काय बेरिंग सर आज तुमचं. म्हणजे मला काही वेळाने असं वाटू लागलं होतं की तुला खरंच दुखत असेल की का. इतकं सुंदर बेरिंग घेतलं होतंस तू. फारच सुंदर. मला खूप आवडला ऍक्ट. सुपर. थँक्यू. प्रसाद. ॲक्च्युली मलाही असं वाटलं की तुला खरंच लागतंय की काय. 2-3दा मला खरोखरच असं वाटलं. खरंच तुला लागलंय? नाही, नाही ना. पण म्हणजे तितका समरस होऊन तू इनॅक्ट करत होतास, त्यामुळे त्याच्यात खूप मजा आली. या निमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली की या जत्रेमध्ये बाजी मारायला एका पायात जरी प्लास्टर असलं तरी एका पायावर तू तयार आहेस. कधी कधी फार सुंदर, मस्त होतं टायमिंग आज. भक्ती, तुझी एनर्जी उत्तम होती आज. आणि तुझं टायमिंग, तुझे पंचेस, तुझा आक्रस्ताळेपणा आणि ही नर्स इतक्या टोकाला जाऊन इतकं विचित्र वागू शकते, हे त्यातलं फन एलिमेंट हे एकाच वेळेला बाहेर आलं आणि आम्हाला सगळ्यांना ते खूप आवडलं. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता जाणून घेऊया गुण. 9 गुण. साडे 9 गुण. मंडळी, या परफॉर्मन्सवरून तुमच्या लक्षात येईल की विनोद निर्मितीसाठी किती कष्ट झेलावे लागतात. तर आपल्या आर्ट टीमनी हे जे प्लास्टर बनवलं आहे कमीत कमी वेळात बनवलं आणि आर्टिस्टला त्रास न देता त्यांनी ते प्लास्टर घातलं त्यांना. मला वाटतं एकदा आपल्या आर्ट टीमसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. सुपर्ब जॉब. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी, कोण आहेत ते? अहो, ते म्हणजे फेटेधरी हो. अहो, म्हणजे या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार. चला तर मग या उत्सुकतेला पूर्णविराम देण्यासाठी सरपंचांना मंचावर आमंत्रित करूया. तर मी सरपंचांना विनंती करते की त्यांनी कॉमेडीच्या जहागीरदारांची नावं घोषित करावी. याही आठवड्यात 2 नवीन स्पर्धक आपल्याला लाभलेले आहेत. प्रथमेश आणि श्रमेश. बच्चूच आहेस तू. काय काय? हातात कॅडबरी असली ना आणि समोर क्रीमचं बिस्किट आलं ना तरी तुला ते खावत नाही. नाही तामनकर वाटली काय? छे फालतूगिरी करताय का बरं? काय चाललं काहीतरी नाही तर काय. सर तुम्ही कशाला असं करताय सर? मागच्या वेळी सईवर बोलणारे दोघे बाहेर गेलेत सर. 7 मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12. खूप जोरदार, खूप दणकेबाज तुमची एंट्री झाली. तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि इथून पुढे उत्तरोत्तर तुमचे परफॉर्मन्स हृदयामध्ये वसंत फुलावा तसे फुलत जातील अशी अपेक्षा करतो. आणि म्हणूनच तुमच्या दोघांसाठी खास हे गाणं.